दिल्लीत जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातलं हे चित्र जे आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकतो। सकाळपासून स्वयंस्फूर्तीनं नागरिकांनी आपली प्रतिष्ठाने जे आहेत ते बंद ठेवलेली आहे। काही वेळापूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जे आहेत ते रस्त्यावर उतरून स्थानिक जे व्यावसायिक आहेत त्यांना या बंद मध्ये सहभागी होण्याचं आवाहन करताय। ज्या पद्धतीनं पोलिसांनी दिल्लीमधील भारतभरातून आलेल्या विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला केला, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सुरू असलेला आणि शिक्षण व्यवस्थेतील महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या बदलांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनावर अमानुषपणे या ठिकाणी लाठी हल्ला करण्यात आला आहे। त्यामुळे या विरोधामध्ये संपूर्ण भारतभरातून असा संताप जो आहे तो पाहायला मिळतो आणि त्यातूनच वंचित बहुजन आघाडीकडून आज जे आहे ते महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती आणि या महाराष्ट्र बंदच्या हाकला बुलढाणा जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद जो आहे तो मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आपली प्रतिष्ठाने जी आहे या ठिकाणी बंद ठेवलेली आहे, त्यामुळे नागरिक देखील वंचित बहुजन आघाडीच्या या बंद मध्ये स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी सहभागी झाल्याचं चित्र बुलढाण्यात पाहायला मिळत आहे। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।